खबर मूळ व्याधीचे आधुनिक उपचार आता आपल्या कवठेमहांकाळ शहरामध्ये उपलब्ध सुविधा आधुनिक लेझर मशीन दुर्बिणीतून तपासणी ऍडमिटची गरज नाही पोट विकार बुद्ध विकार यावर आयुर्वेदिक उपचार व सल्ला मूळव्याध फिशर भगंदर पायलोनायडल सायनस यावर लेसर व आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार हार्निया अपेंडिक्स कान नाक घसा व स्त्रीरोग चिकित्सा गर्भाशय काढणे इत्यादी सुविधा आता आपल्या कवठेमहांकाळ शहरामध्ये डॉक्टर आलमगीर मुजावर यांच्या आशीर्वाद हॉस्पिटल मध्ये उपलब्ध। आमचा पत्ता दत्त मंदिर जुना आगळगाव रोड कोळेकर पेट्रोल पंप शेजारी कवठेमहांकाळ। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। जत येथील श्री यल्लम्मा देवीच्या यात्रेच्या धावपळीत शुक्रवारी सकाळी एका 23 वर्षीय तरुणाचा निर्घुण खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। विकास मलकारी टकले राहणार घुगे वस्ती उमदी असे मृताचे नाव असून त्याचा मृतदेह जनावरांच्या बाजार समितीच्या आवारात विवस्त्र अवस्थेत आढळून आला। जमिनीच्या वादातून भाऊकीनेच हा खून केल्याचा गंभीर आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे। मृत विकासची आई तीर्थबाई यांची प्रकृती बिघडल्याने तो त्यांना घेऊन गुरुवारी उमदीहून जत येथे आला होता। खासगी रुग्णालयात आईला उपचारासाठी दाखल केल्यानंतर देवीच्या दर्शनाला जाऊन येतो आणि गावी परततो असे सांगून तो बाहेर पडला। गुरुवारी सायंकाळी तो आरळी कॉर्नर परिसरात नातेवाईकांना दिसला होता, मात्र शुक्रवारी सकाळी त्याचा मृतदेहच आढळून आला। आईसोबतची दवाखान्यातील भेट हीच त्याची शेवटची भेट ठरली। शुक्रवारी सकाळी जनावरांच्या बाजार समितीच्या आवारात विवस्त्र अवस्थेत मृतदेह मिळून आल्यानंतर शहरात खळबळ उडाली। चौकशी दरम्यान हा मृतदेह उमदी येथील विकास टकले याचा असल्याचे स्पष्ट झाले। घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक संदीप घुगे, उपविभागीय अधिकारी सचिन थोरबोले, निरीक्षक संदीप कोळेकर यांनी घटनास्थळी धाव घेतली। विकासच्या डोक्यावर आणि तोंडावर तीक्ष्ण हत्याराने वार करण्यात आले होते। पोलिसांनी तात्काळ पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जत ग्रामीण रुग्णालयात पाठविला। यावेळी रुग्णालयात आई आणि बहिणीने केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता। या प्रकरणाच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि जत पोलिसांची 2 स्वतंत्र पथके रवाना करण्यात आली आहे। तसेच फॉरेन्सिक लॅबच्या पथकानेही घटनास्थळावरून पुरावे गोळा केले आहेत। या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे।